नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल आणि स्नेहल जंतरंगमध्ये आज तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज एक छान अशी रेसिपी म्हणण्यापेक्षा थाळी दाखवणार आहे। एका थाळीची रेसिपी दाखवणार आहे। आता सध्या आंब्याचा सीझन आहे आणि मी आंब्यावरती एकही कुठलाच ब्लॉग बनवला नाही, व्हिडिओ पण नाही, काहीच नाही केलेलं। तर मग म्हटलं की आज आंब्यावरती काहीतरी करूया, एक स्पेशल अशी थाळी बनवूया छान। खूप काय काय आहे, किती अचीव करतोय ते बघूया। आणि त्याआधी तुम्ही आमच्या घरातले 3 स्पेशल मेंबर त्यांना भेटून घ्या। हिता आमचा बिवा पुगो बोला आहा हाय करा, हाय असं करा, असं हाय, इकडे 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 बघा, हाय हे आमचं बाळ झोपलंय, ही खुर्ची त्यांच्यासाठीच असते। विनो बाय बोल की, बरं एवढंच होय। आणि इथं चिमू सर, चिमू चिमू कुठे, चिमू हा बोला, चिमू हा काय म्हणता, हा विनू काय म्हणते, विनू काय म्हणायचं तुला, विनू काय एवढंच का, आणि चिमू हा इकडं पीठ मळून रेडी आहे। मी ह्यामध्ये एक ट्रिक वापरली आहे, जर पहिल्यांदा केले, जर ती सक्सेसफुल झाली तर तुमच्याबरोबर शेअर करेन। इकडं भात, त्यामध्ये बटाटे शिजवलेले, आणि इकडं आंबे पाण्यात भिजत ठेवले, म्हणजे हे ठेवलेले थंड होण्यासाठी ठेवलेले। तर मग आपण करूया। हे बघा आमचं बाळ कसं बोलतंय, हा काय काय हा पुढं काय, हा का म्हणतो भिवा, भिवा का म्हणतो आमचा, का म्हणतोय, हो 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 आई घे म्हणतोय, हा इकडे इकडे बघायचं, इकडे 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 कॅमेरा कॅमेरा बघायचं, इकडे बघा, आहा हा हा इथं आपलं पुरीसाठीचं पीठ भिजतंय। इथं भात तयार आहे। तुमच्यापैकी किती लोक असं करतात, मी एकत्रच काम केलं होतं, बटाटे भातामध्ये शिजवून घेतले होते। आणि इकडं आपला आंबा पण कट करून रेडी आहे, असा स्वच्छ केलाय मी, असं स्वच्छ धुवून घेतलाय। ही बघा कोय स्पष्ट दिसते, आणि अशी साल काढली होती त्याची, ही सालीला पण काही आंबा नाही राहिलेला। तर आता आपण याला मिक्सरवरती ग्राइंड करूया। हे असं आपला आमरस मिक्सरला वाटून तयार आहे। आणि हे लास्टचा जो घाणारा करायचा होता, लास्टचा, त्यामध्ये साखर ॲड करायची, थोडंसं पाणी टाकले, आणि आता ह्याला ग्राइंड करायचं। तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर ॲड करा। यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं, थोडीशी वेलची पावडर, आणि मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं। आता आपण भाजी बनवायला स्टार्ट करूया। पहिली भाजी आपण वाटाणा आणि मटकीची बनवणार आहे। त्याच्यासाठी पातेलं इथं गरम होते, इथं तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरे मोहरी लसूण आणि कढीपत्ता टाकलाय। आता ह्याच्यात कांदा, हळद, मीठ आणि लाल तिखट टाकले। आता यामध्ये आपण धुतलेली मटकी आणि वाटाणा घालणार। मसाले जळण्याच्या आधी चांगलं फ्राय करून घ्यायचं। थोडंसं पाणी, आणि आता याला शिजण्यासाठी सोडून देऊया आणि दुसरी भाजी करूया। इथं दुसरी भाजी आपण बटाट्याची बनवते, त्यासाठी कढईत तेल घेतले, जिरे मोहरी, ते तडतडले की कढीपत्ता, लसूण आणि उभा चिरलेला कांदा। कांदा चांगला लालसर झाला की त्यात हळद, धने आणि जिरेची पूड आहे, आणि ही लाल तिखट, मीठ ऑलरेडी टाकलं होतं, चांगलं फ्राय करून घ्यायचं।
आता यात आपण घालूया बटाटा. हा बटाटा आपला मस्त असा मिक्स झालाय. आता यामध्ये आपण घालूया मॅगी मसाला. हा जो सब्जीवाला मॅगी मसाला मिळतो ना तो ऍड करायचा. फ्राय करायचं आणि बंद करून झाकून द्यायचं. मटकीची भाजी, बटाट्याची भाजी, आमरस रेडी आहे. आता आपण मस्त पुऱ्या करायला घेऊया. इथं आपलं तेल गरम झाले. इथं काही पुऱ्या बनवून तयार आहेत. चला आपण पुऱ्या तळून घेऊया. लागत असते. या इथं आपल्या पुऱ्या करून तयार आहेत. बाकी सगळं पण तयार आहे. हे आणखीन पुऱ्या करीन किंवा चपात्या करीन, अजून काही डिसाईड नाही. भरपूर रड आहे, पण लेट झाला आहे. बाळाला दूध पाजायला लागतं, त्यासाठी आधी जेवण करायला लागेल. तर सगळ्यात आधी आपण प्लेटिंग करूया. कुरडई राहिली होती, आता ही आपली प्लेट कंप्लीट झाली. प्लेटिंग पण झाले. पुरी, भात, बटाट्याची भाजी, आमरस, कुरडई आणि इथं वाटाणा आणि मटकीची भाजी. आणखीन एक गोष्ट आहे राहिलेली, ते म्हणजे तूप राहिलं होतं. कधी आमरसवरती तूप टाकून ट्राय करा, खूप छान लागतं. तर हा असा आपली कंप्लीट प्लेट रेडी आहे. बघा मस्त अशी. तुम्हाला हा आमरस पुरीचा असं प्रॉपर थाळीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि स्नेहल जंतरंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.